नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. मान्सूनच्या लांबणीवर पडलेल्या आगमनामुळे बेळगाव जिल्ह्यातील जलसंकट अधिकच गडद झाले. जिल्ह्याची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या हिडकल जलाशयातील पाणीसाठा आता धोकादायक पातळीवर म्हणजेच डेड स्टोरेजमध्ये पोहोचलाय. 51 टीएमसी क्षमता असलेल्या या धरणात सध्या केवळ 5.2 टीएमसी इतकाच अत्यल्प पाणीसाठा उरलाय. पिण्याच्या पाण्यासोबतच शेतीच्या सिंचनासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या धरणातील पाणीसाठा वेगाने खालावत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. उपलब्ध पाण्याचा वापर केवळ पिण्यासाठी केला तरी ते केवळ महिनाभर पुरेल असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. यामुळे बेळगाव शहर, हुक्केरी, संकेश्वरसह सुमारे 100हून अधिक गावे पाणी टंचाईच्या विळख्यात सापडण्याची भीती निर्माण झाली आहे. आता सर्वांच्या नजरा आभाळाकडे लागल्या असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मान्सूनची जोरदार हजेरी लागणं हीच एकमेव आशा उरली आहे. वटपौर्णिमा सोमवार दिनांक 29 रोजी साजरी होत असल्यानं शहरासह ग्रामीण भागातील बाजारपेठांमध्ये आज रविवारी महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. वटवृक्षाची पूजा, उपवास आणि धार्मिक विधींसाठी लागणारे पूजेचे साहित्य, फुले, फळे, पूजेची ताटे, दोरे तसेच उपवासाचे खाद्यपदार्थ यांच्या खरेदीला वेग आलाय. शनिवारपासूनच महिलांनी सणाच्या तयारीला सुरुवात केली असून विविध बाजारपेठांमध्ये दिवसभर खरेदीसाठी गर्दी उसळली होती. उपवासासाठी लागणारे पदार्थ विक्रीसाठीही अनेक विक्रेते शहरातील विविध ठिकाणी दाखल झाले होते. सणाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या गर्दीमुळे व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. दरम्यान पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले की सोमवारी सायंकाळी 4:17 भद्रा असली तरी वटपौर्णिमेचं पूजन करण्यास कोणताही अडथळा नाही. मंगळागौर, हरतालिका, गणेश चतुर्थी आणि वटपौर्णिमेसारख्या पूजांसाठी भद्रा अशुभ मानली जात नाही. त्यामुळे नेहमीप्रमाणे सूर्योदयानंतर दुपारी सुमारे 2 वाजेपर्यंत कोणत्याही वेळी वटवृक्षाचं पूजन करता येईल असं त्यांनी स्पष्ट केलं. हलगा मच्छे बायपास या रस्त्याच्या सुरू असलेल्या कामामुळे रस्त्यावरील अनावश्यक माती, कॉन्क्रीट आणि ऑइलमुळे वाढलेली निसरड तसेच जड वाहनांच्या बेदरकार वेगामुळे येळूर मार्गावर अपघातांचं सत्र सुरूच आहे. 15 दिवसांआधी झालेल्या पावसामुळे रस्त्यावरील मातीवर घसरून 3 लोकांचा अपघात होऊन गंभीर इजा झाली होती व पुन्हा बुधवारी झालेल्या पावसात 14 लोक गाडीवरून घसरून पडल्यामुळे त्यांना सुद्धा शारीरिक इजा पोहोचली आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी आणि निष्पाप नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी येळूर ग्रामस्थांच्या वतीने अशोका बिल्डकॉन कंपनीला कडक शब्दात निवेदन देण्यात आलं. अशोका बिल्डकॉनने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास येळूरवासीय रस्त्यावर उतरून काम बंद पाडतील असा इशारा माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील, माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष प्रमोद पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य शांताराम कुगजी यांनी दिला. 48 वर्षे पाण्याखाली राहूनही मंदिराची वास्तुकला आणि गाभाऱ्यातील मूर्ती आश्चर्यकारकरित्या सुस्थितीत असल्यानं भाविकांचं हे मुख्य आकर्षण ठरलंय. सदर मंदिर हुन्नूर गावाचे ग्रामदैवत असून स्थानिक धनगर समाजाकडून येथे पुन्हा पारंपरिक पूजा अर्चा सुरू करण्यात आली आहे. बेळगावपासून अवघ्या 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या या ऐतिहासिक मंदिराचं दर्शन घेण्यासाठी सध्या उत्तर कर्नाटक आणि सीमा भागातील भाविकांची मोठी गर्दी होतीये. जलाशयातील पाणीसाठा तळाला गेल्यामुळे मंदिर पुन्हा दर्शनासाठी खुलं झालं असून भाविकांमध्ये याबद्दल कमालीचं कुतूहल निर्माण झालंय. हलगाव मच्छे बायपास रस्त्याच्या कामासाठी येळूर गावातून सुरू असलेल्या अवजड डंपर व टिप्पर वाहतुकीविरोधात रविवारी ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन केलं. येळूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात बिल्डकॉन कंपनीचे अधिकारी आणि बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. ग्रामस्थांनी सांगितले की गावातून भरधाव वेगाने धावणाऱ्या डंपर आणि टिप्परमुळे रस्त्यांवर चिखल साचत असून अपघातांचा धोका वाढलाय. विशेषतः शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे अवजड वाहतुकीवर तातडीने नियंत्रण आणण्याची मागणी करण्यात आली. निवेदनात अवजड वाहतूक त्वरित बंद करून ती येरमाळ मार्गे पर्यायी रस्त्याने वळवावी, टिप्पर चालकांच्या वेगावर नियंत्रण ठेवावं, गावात वन वे वाहतूक व्यवस्था लागू करावी तसेच सकाळी 10:30 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत अवजड वाहतूक पूर्णपणे बंद ठेवावी अशा मागण्या करण्यात आल्या.
बेळगाव शहरासह संपूर्ण राज्य पोलिओ मुक्त करणं हे सरकारचं प्रमुख उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांनी केले. बेळगाव येथील शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आमदार आसिफ सेठ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षा लक्ष्मी राठोड, नगरसेवक राजशेखर डोनी, आरोग्य अधिकारी गडाद तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार आसिफ सेठ म्हणाले की गेल्या 40 वर्षांपासून देशात पोलिओ निर्मूलनासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक बालकापर्यंत पोलिओ प्रतिबंधक लस पोहोचवण्यासाठी डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतलेले कष्ट व केलेले योगदान कौतुकास्पद आहे. बेळगाव शहर आणि संपूर्ण राज्य पोलिओ मुक्त करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या. खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेट जवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपा नेते किरण जाधव यांच्या हस्ते लहान बालकांना पोलिओचे 2 थेंब पाजून करण्यात आले. यावेळी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्त्या तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 0 ते 5 वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब देऊन या राष्ट्रीय मोहिमेला यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी बोलताना किरण जाधव यांनी पोलिओ मुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी पालकांनी आपल्या परिसरातील सर्व बालकांना पोलिओ लस देण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि राष्ट्रीय लसीकरण मोहिमेला सक्रिय सहकार्य करावे असे आवाहन केले. आरोग्य विभागानेही पालकांनी कोणतेही बालक पोलिओच्या डोसपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन केले. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत रविवार दिनांक 28 रोजी सकाळी श्री चांगळेश्वरी मंदिर येळ्ळूर येथील बूथमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र येळ्ळूर यांच्या वतीने पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला. श्री चांगळेश्वरी मंदिर येथे सकाळी 8:30 वाजता आयोजित या उद्घाटन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉक्टर गोडसे मॅडम तसेच कर्मचारी, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी शिक्षिका उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते लहान बालकांना पल्स पोलिओ डोस देऊन कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. त्यानंतर परिसरातील 5 वर्षांखालील बालकांना पल्स पोलिओ लसीचे 2 थेंब अर्थात डोस देण्यास सुरुवात करण्यात आली. पोलिओपासून संरक्षण मिळावं यासाठी सरकारच्या वतीने विशेष दक्षता घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना सतीश पाटील म्हणाले की आज संपूर्ण देशामध्ये पल्स पोलिओ दिन साजरा केला जात आहे. आपला भारत देश जरी पोलिओ मुक्त झालेला असला तरी परदेशातून येणाऱ्या नागरिकांच्या माध्यमातून या आजाराचा अंश पुन्हा देशात येऊ नये यासाठी भारत सरकार अत्यंत सतर्कतेने दरवर्षी ही मोहीम राबवत आहे. या मोहिमेला तळागाळापर्यंत यशस्वी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर्स, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, शिक्षिका आणि ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य मिळून ग्राउंड लेव्हलवर मोठे काम करत आहेत. भारत देश भविष्यातही संपूर्णपणे पोलिओमुक्त राहावा यासाठी स्थानिक प्रशासनाने आणि नागरिकांनी एकत्र येऊन काम करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला. यमकनमर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हत्तरगी गावाजवळ पूनम हॉटेल समोरील सर्व्हिस रोडवर झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना 26 जून रोजी रात्री सुमारे 9:30 वाजता घडली. या घटनेची माहिती मिळताच यमकनमर्डी पोलीस संघाचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी हे घटनास्थळी दाखल झाले. मिळालेल्या माहितीनुसार महिंद्रा बोलेरो पिकअप टोल नाक्याच्या बाजूने हत्तरगीकडे भरधाव व बेदरकारपणे जात होती. त्याचवेळी कुर्णेवाडी येथील आदिवेप्पा मावनुरी हे आपल्या दुचाकीवरून प्रवास करत होते. तक्रारीनुसार त्यांच्यासोबत असलेल्या शशिकांत शेगुणशी यांनी अंडरपास रस्ता ओलांडल्यानंतर सर्व्हिस रोडवर चुकीच्या बाजूने वाहन चालवल्याने समोरून येणाऱ्या पिकअपची दुचाकीला जोरदार धडक बसली.
या अपघातात आदिवेप्पा यांच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर शशिकांत शेगुणशी हे किरकोळ जखमी झाले. या प्रकरणी शशिकांत मल्लप्पा शेगुणशी यांच्या फिर्यादीवरून यमकनमर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. जिल्ह्यातील हळियाळ तालुक्यामध्ये अलीकडच्या काळात दुचाकींमधून पेट्रोल चोरीच्या घटना वाढत असल्याच्या तक्रारी समोर येत असून त्यामुळे वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. रविवारी दिनांक 28 रोजी पहाटे हळियाळ येथील मोतीकेरे रोडवर दुकानासमोर उभी असलेल्या स्प्लेंडर दुचाकीमधून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 5 ते 6 लिटर पेट्रोल चोरी केल्याची घटना घडली. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक संशयित व्यक्ती दुचाकीजवळ येऊन पेट्रोल चोरी करताना स्पष्टपणे दिसत आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवून अशा चोरट्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दुचाकीचे मालक उदय मोळे यांनीही पेट्रोल चोरणाऱ्या टोळीचा तातडीने शोध घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पोलिसांकडे केली आहे. शहरातील कॅम्प हाय स्ट्रीट येथे कार्यरत असलेले कॅम्प पोलीस स्टेशन इमारत जीर्ण व संरचनात्मकदृष्ट्या असुरक्षित झाल्यामुळे सोमवार दिनांक 29 जूनपासून ग्लोब थिएटर समोरील बीएसएनएल इमारती स्थलांतरित करण्यात आली आहे. बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी याबाबत प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली असून नागरिकांनी या बदलाची नोंद घेऊन पोलीस सेवेशी संबंधित सर्व कामांसाठी बीएसएनएल इमारतीतील नवीन कॅम्प पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नवीन ठिकाणाहून सर्व पोलीस सेवा नियमितपणे उपलब्ध राहणार असून नागरिकांनी सहकार्य करावे असेही पोलीस आयुक्तांनी नमूद केले आहे. व्यवसाय वाढवायचा असो वा कुटुंबाची गरज भागवायची, सादर आहे लोकमान्य गोल्ड लोन. माफक प्रक्रिया शुल्क आणि कमीत कमी कागदपत्रांसह तात्काळ मंजुरी. लोकमान्य गोल्ड लोन प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक व्यवसायासाठी. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. नियम व अटी लागू. बेळगाव ग्रामीण पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात कारवाई करत बेनकनहळ्ळी गावाजवळ हेरॉईन विक्रीसाठी आलेल्या एका संशयिताला अटक केली. या कारवाईत 7.94 ग्रॅम हेरॉईन, डिओ स्कूटर आणि मोबाईलसह एकूण 1,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 27 जून रोजी बेनकनहळ्ळी गावाजवळ सार्वजनिक ठिकाणी मंगेश दयानंद तळका हा स्वतःच्या फायद्यासाठी डिओ स्कूटरमधून हेरॉईन विक्रीचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पीएसआय संतोष दळवाई व त्यांच्या पथकाने छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले. या कारवाईमध्ये 7.94 ग्रॅम हेरॉईन, किंमत अंदाजे 1,60,000 रुपये, 15,000 रुपयांची डिओ स्कूटर आणि 5,000 रुपयांचा व्हिवो मोबाईल असा एकूण 1,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे. या यशस्वी कारवाईबद्दल बेळगाव शहर पोलीस आयुक्त आणि डीसीपी यांनी पीएसआय संतोष दळवाई व त्यांच्या पथकाचे कौतुक केले आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी जिल्हा बँक कटिबद्ध असून जिल्हा बँकेकडून शेतकरी सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरू आहेत. बिनव्याजी एकरी 40,000 बरोबर ट्रॅक्टर व शेतीची पाईपलाईन घालण्यासाठी 3% व्याजाने कर्ज देण्यात येत आहे. देशात सर्वाधिक शेतकरी कर्ज देणारी बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक असल्याचे प्रतिपादन बेळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांनी दिले. शिरगुप्पी तालुका निपाणी येथे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या सिद्धेश्वर विविधोद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी संघाच्या वतीने शेतकरी सभासदांना पीक कर्ज वितरणाचा समारंभ पार पडला. संकेश्वर बेळगाव राष्ट्रीय महामार्गावरील होनगा गावाजवळ रॉयल रसोई ढाब्यासमोर झालेल्या भीषण अपघातात एका वाहन चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना 24 जून 2026 रोजी रात्री सुमारे 11 वाजता घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार AR01V0822 क्रमांकाची लक्झरी बस संकेश्वरहून बेळगावच्या दिशेने भरधाव व बेदरकारपणे जात असताना KIDB औद्योगिक रस्त्यावरून महामार्ग ओलांडत असलेल्या KA28C1741 क्रमांकाच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे वाहन उलटले. या अपघातात वाहन चालक राजू सुतार वय 47 हे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर लक्झरी बसचा चालक वाहन घटनास्थळीच सोडून पळून गेला.
तसेच त्याने अपघाताची माहिती पोलिसांना न देता घटनास्थळावरून फरार झाल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार चालकाचा शोध सुरू आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले होते. परंतु महिना होत आला तरी अद्याप शाळांना सर्व विषयांची पाठ्यपुस्तके उपलब्ध झालेली नाहीत. प्रत्येक इयत्तेला एखाद दुसऱ्या विषयाचे पुस्तक पोहोचलेले नसल्याने विद्यार्थ्यांना मागील वर्षांच्या पुस्तकांवर अवलंबून राहावे लागत आहे. बेळगाव शहर विभागातून पाठ्यपुस्तकांची सर्वाधिक मागणी आहे. शहरात 8,70,924 पाठ्यपुस्तकांची आवश्यकता होती. त्यापैकी 90% पुस्तके वितरित करण्यात आली असून उर्वरित पुस्तकांचे अद्याप वाटप करण्यात आलेले नाही. बेळगाव ग्रामीण गटशिक्षण विभागात 7,28,000 पुस्तकांची मागणी होती. यापैकीही 85% पुस्तकांचा पुरवठा झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. हीच परिस्थिती खानापूर तालुक्यातही आहे. 1 जूनपासून राज्यात नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. विद्यार्थ्यांना वेळेत पाठ्यपुस्तके मिळावीत यासाठी मार्च महिन्यापासून पाठ्यपुस्तकांचे वितरण शिक्षण विभागानं सुरू केलं होतं. परंतु शाळा सुरू होऊन महिना उलटला तरीही विद्यार्थ्यांना पुस्तके मिळू शकलेली नाहीत. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होत असल्याचं दिसून येत आहे. शहरातील बसवंत गल्ली परिसरातील समर्थनगर येथील एका अपार्टमेंटमध्ये अनोळखी व्यक्तीने भर दिवसा घुसून वाळत घातलेले कपडे चोरण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. ही संपूर्ण घटना अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. मिळालेल्या माहितीनुसार 25 जून रोजी दुपारी सुमारे 2:10 सुमारास संशयित व्यक्ती अपार्टमेंटमध्ये शिरून दुसऱ्या मजल्यावर फिरत होती. त्यावेळी त्याने वाळत घातलेले कपडे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र एका रहिवाशाच्या येण्याची चाहूल लागताच तो तिसऱ्या मजल्याकडे धाव घेत तिथून पसार झाला. घटनेनंतर अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली असता संशयिताच्या हालचाली स्पष्टपणे दिसून आल्या. या प्रकरणी येथील रहिवासी अवधूत तुडवेकर यांनी खडे बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अपार्टमेंटमध्ये महिला व लहान मुले मोठ्या संख्येने राहत असल्याने त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने संशयिताचा शोध घेऊन कारवाई करावी. तसेच परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताचा शोध सुरू केला असून पुढील तपास सुरू आहे. बेळगाव जिल्ह्यातील हारुगेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2020 मध्ये नोंद झालेल्या बेपत्ता व्यक्तीचा शोध अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने लावण्यात हारुगेरी पोलिसांना यश आलंय. तब्बल 6 वर्षांपासून प्रलंबित असलेलं हे प्रकरण निकाली काढल्यानं पोलीस विभागाचं कौतुक होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुपाद इंचगेरी हे 19 मे 2020 रोजी रायबाग तालुक्यातील हिडकल येथे पत्नीच्या माहेरी आले असताना कोणालाही न सांगता घरातून निघून गेले होते. त्यानंतर त्यांच्या पत्नी भारती इंचगेरी यांनी 28 जून 2020 रोजी हारुगेरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गुन्हे अंतर्गत बेपत्ता व्यक्तींची नोंद करण्यात आली. प्राथमिक तपास आणि शोध मोहीम राबवूनही त्यांचा ठावठिकाणा लागला नसल्याने हे प्रकरण सी बेपत्ता म्हणून बंद करण्यात आले होते. मात्र अलीकडे हारुगेरी पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पुन्हा तपास सुरू केला. त्यानंतर गुरुपाद इंचगेरी हे विजयपूर येथील आरोग्य दूध डेअरीमध्ये काम करत असल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन त्यांची ओळख निश्चित केली. चौकशी दरम्यान गुरुपाद इंचगेरी यांनी कौटुंबिक कारणांमुळे घर सोडल्याची माहिती पोलिसांना दिली. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक के रामराजन यांनी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रकरण अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने निकाली काढल्याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हारुगेरी पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले आहे. याचबरोबर बातमीपत्रामध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी आणि घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.